बांधवांनो, ND7 स्टार ॲग्रो या चॅनलमध्ये स्वागत आहे। आता हिवाळा चालू झालेला आहे आणि पक्ष्यांना मुख्यतः खूप प्रमाणात सर्दी होते आणि सर्दी कशी ओळखायची आणि त्याचे लक्षणं काय, त्यावर उपाय काय हे आपण आज बघणार आहोत। या तर व्हिडिओ पूर्णपणे स्किप न करता पहा। लक्षणं अशी आहेत, मुख्यतः 3 लक्षणं। पहिलं लक्षण जे आहे ते पक्ष्यांच्या नाकावर धुळीचे कण किंवा खाद्याचे कण हे चिपकलेले असतात। आणि दुसरं लक्षण असं आहे की तुम्ही पक्ष्यांच्या नाकाला आपल्या हाताने प्रेस करून पाहू शकता की त्यांच्या नाकामध्ये जो पाण्याचा स्त्राव आहे तो चालू झालेला दिसतो। आणि तिसरं लक्षण असं आहे की सारखं पक्ष्यांना शिंका येणे, त्यांच्या डोळ्यात पाणी दिसणे, हे मुख्यतः 3 लक्षणं आहेत। त्यावर उपाय काय? आता घरगुती उपाय आपण असं करू शकतो की अद्रक, हळद, लसण आणि काळी मिरी याचा पेस्ट करून गरम पाण्यामध्ये म्हणजे उकळून घ्यायचं आणि हे पक्ष्यांना तुम्ही गाळून पाण्यामध्ये देऊ शकता। हे दिल्यामुळे पक्ष्यांचा जो सर्दीचा त्रास होतो तो कमी होतो किंवा नाहीसा होतो। आणि अँटीबायोटिक म्हणून हा तुम्ही प्रमाण कमी जास्त पण झालं तरी देऊ शकता, कारण याचा काही साईड इफेक्ट नाही। आणि जर हे पॉसिबल नाही झालं, जास्त प्रमाणात कोंबडे असतील तर तुम्ही मेडिसिन देऊ शकता। न्यूडॉक्स किंवा एंडोफ्लॉक्झेशन हे तुम्ही 2 मेडिसिन पक्ष्यांना पाण्यातून देऊ शकता। आणि हे दोन्ही उपाय तुम्हाला कमीत कमी 4 दिवस करायचा आहे, कारण लगातार तुम्ही जर 4 दिवस हे अँटीबायोटिक दिलं तर पक्ष्यांना फरक दिसतो। कारण काही शेतकरी बांधव आहेत 1 दिवस हा विलास करतील आणि हा लगातार 4 दिवस जर केला तरच फरक पडेल। आणि नक्की तुम्ही हा उपाय करून पहा, पक्ष्यांना लगेच फरक पडेल। लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।